लाभ भेटून पहिला 19ला ज्याला लाभ मिळाला त्याला यांनी 50,000 रुपये आता प्रोत्साहन देणार नाही. त्यांना लाभच नाही, ज्यांनी 2021 घेतले त्यांना लाभ नाही तर त्यांना 50,000 रुपये देणार. ती पण त्यांनी आधी जर कर्जाची रक्कम भरली, समजा 2 लाख कर्ज असेल 1.5 लाख भरली तर ती 50,000 रुपये देणार. जर शेतकऱ्याकडे कर्ज भरायलाच पैसे नसतील तरी 50,000च्या अनुदानासाठी त्यांना परत कोणाकडनं तरी सावकाराकडनं पैसे काढूनच ती बँकेची भरावं लागणार. कारण आपण बघतो 2 वर्ष 8 गोष्टी त्याच्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. परत दुसरं असं त्यांनी प्रोत्साहन देत होते 50,000 रेग्युलर शेतकऱ्यांना. त्याच्यात एक अट अशी टाकली की 4 वेळा रेग्युलर असेल तरच तुम्हाला 50,000 दिलं जाईल. आता 4 वेळा रेग्युलर असणारा शेतकरी तर कोण सापडणार नाही असे त्यांनी हे केलं. तर आमचं असं म्हणणं आहे की जे त्यांनी निवडणुकीच्या वेळेला आश्वासन दिलं की सरसकट 7/12 कोरा करू, ते कुठलीही आर्थिक शर्ती न लावता सरसकट 7/12 कोरा करावा आणि जे प्रोत्साहन आहे 50,000 ते 1 लाख रुपये करावं अशी सगळ्या शेतकऱ्यांची मागणी. तर आम्ही जी तुम्हाला निवेदन देतो की तुम्ही सरकार दरबारी तात्काळ पोहोचवा अशी आमची विनंती. आज कशा संदर्भात आपण तहसीलदार मॅडमला निवेदन दिलेलं आहे? आज आम्ही युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जी शिंदे फडणवीस सरकारनं कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती अतिशय फसवी कर्जमाफी आहे आणि ह्या कर्जमाफीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन दिलेलं आहे. आज आम्ही आमच्या निवेदनात म्हणलेलं आहे की जे शिंदे फडणवीस सरकार प्रचारामध्ये शेतकऱ्याला सांगत होतं की आम्ही संपूर्ण 7/12 कोरा करू, परंतु त्यांनी 7/12 कोरा करण्याऐवजी शेतकऱ्यांना अक्षरशः फसवणूक केलेली आहे. जे 2019च्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे त्यांना ह्यावेळेस त्यांनी कर्जमाफीपासून अलिप्त ठेवले आणि त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केलं आहे. परंतु ते प्रोत्साहन देत असताना सुद्धा त्यांनी दुसरी अट अशी घातली की तुमच्याकडे जर 2 लाख कर्ज असेल तर 1.5 लाख तुम्ही भरायचे तर तुम्हाला 50,000 रुपये आम्ही देऊ. आता ते जर 1.5 लाख भरायची शेतकऱ्याची पात्रता असती तर त्यांनी कर्जमाफीची आस धरून गेल्या 2 वर्षापासून कर्ज भरायचं ठेवलं नसतं. आज त्या 50,000 रुपयासाठी पुन्हा सावकाराकडनं 1.5 लाख रुपये व्याजाने घेऊन बँकेचा भरणा करावा लागेल. तर आमची ती पहिली अट आहे की 2019च्या लाभार्थ्यांना सुद्धा पुन्हा कर्जमाफी घेतलं पाहिजे, त्यांना सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे. आणि दुसरं त्यांनी जे प्रोत्साहन देत होते रेग्युलर शेतकरी जे थकबाकीदार नाहीत, जे कर्ज नियमित प्रामाणिकपणे भरतात त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन सरकार देत असतं. तर त्यांनी ते प्रोत्साहन देताना एक अशी अट ठेवलेली आहे की 4 वेळा जर तो नियमित कर्ज त्यांनी भरणा केला असेल पाठीमागं तरच त्याला 50,000 रुपयाचा लाभ देणार. म्हणजे जर एखादा शेतकरी ह्या वर्षी रेग्युलर आहे तर त्याला 50,000चं प्रोत्साहन भेटणार नाही, 2 वर्षापासून रेग्युलर आहे त्याला भेटणार नाही, 3 वर्षापासून रेग्युलर आहे त्याला भेटणार नाही. तर मग ह्या अनुदानाचं फक्त त्यांनी दाखवलंय पण त्यांना असं ती घेता येत नाही. अशा पद्धतीचं ह्या नियम अटी म्हणजे अशा केल्यात की तुम्हाला जे आपल्याकडे म्हण आहे की बोलाचीच कडीन बोलाचाच भात, आणि त्या पद्धतीने ह्या सरकारने कर्जमाफी जाहीर केली. ही अतिशय फसवी. अख्ख्या जिल्ह्यात फक्त काही 500-600 लोक बसतील. मोठ्या मोठ्या गावात आता चर्चा आहे की आमच्या गावात असं जर नियमाप्रमाणे म्हणलं तर 3 ते 4 लोकच ह्या कर्जमाफीचा लाभ घेऊ शकतात. अशा पद्धतीची फसवी कर्जमाफी जाहीर केलेली आहे. तर आमची सरकारकडे मागणी की तुम्ही निवडणुकात ज्या थापा मारल्या त्या थापा पूर्ण करायच्या असतील तर 2019च्या लाभार्थ्यांना सुद्धा सरसकट कर्जमाफी करावी. 31 मार्च 2025 पर्यंत जे थकबाकीदार शेतकरी त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करून 7/12 कोरा केला पाहिजे. आणि नियमित शेतकऱ्यांना जे 50,000 अनुदान तुम्ही देताय ते 1 लाख रुपये अनुदान तुम्ही दिलं पाहिजे. आणि ही जर पूर्तता तुमच्याकडून नाही झाली तर सरकारच्या ह्या फसव्या कर्जमाफीचा युवासेना संपूर्ण राज्यभर संपूर्ण जिल्हाभर ह्याचा पंचनामा करून ह्या शासनाच्या कर्जमाफी GRची होळी केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज तहसीलदारांना निवेदन दिले आणि तहसीलदारांमार्फत शासनापर्यंत आमच्या या भावना पोहोचवण्याचं त्यांना आवाहन केले आणि त्यांनी सुद्धा आमच्या निवेदनाची दखल घेऊन तुमच्या मागण्या तात्काळ शासन दरबारी पोहोचवण्याचं आम्हाला आश्वासन दिलं. जे आपण निवेदन दिलेलं आहे हे निवेदन तालुका पातळीवरचं आहे का पक्षीय पातळीवर आपल्याला आदेश? नाही, पक्षाकडनं कुठलाही आदेश नाही. पण आज शेतकरी जनमानसामध्ये जो या कर्जमाफीबद्दल संताप आहे, जे हा सरकारने फसवणूक केली त्याचा संताप आहे, त्या संतापाला आज आम्ही प्राथमिक स्वरूपात वाट मोकळी करून दिली. आज आम्ही निवेदन देतोय. भविष्यात ह्या GRची होळी करू आणि गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पेटवून एक प्रचंड मोर्चा आम्ही ह्या तहसील कचेरीवर आणण्याचं आमचं नियोजन सुरू आहे. आपल्या पक्षाची काय वरिष्ठ पातळीवर पक्षाची काय याविषयी बोलतो? पक्षाचा सुद्धा ह्या कर्जमाफीला 100% विरोध आहे. पक्षाकडून सुद्धा ह्या गोष्टीचा निषेध आमच्या वरिष्ठ जे
माध्यमावर बोलते त्यांनी सुद्धा ह्या कर्जमाफीचा त्यांनी निषेध केलेला आहे आणि त्यांची सुद्धा सरसकट जे उद्धव साहेबांनी अचानक कुणाच्या ध्यानी मनी नसताना सुद्धा विधानसभेमध्ये बोलताना सरसकट कर्जमाफी करून टाकली होती. त्यावेळी शेतकऱ्यांची मागणी नव्हती ना कुठलं आश्वासन दिलेलं नव्हतं, तरी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून पहिला निर्णय उद्धव साहेबांनी घेतला होता आणि ह्या सरकारने वारंवार कर्जमाफीचं आमिष दाखवले, परंतु देताना अशा जाचक नियम अटी घातल्यात की त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ घेता आला नाही पाहिजे. आणि ह्या कर्जमाफीचं श्रेय घेण्यासाठी एक टीम त्यांची सज्ज की आम्ही कर्जमाफी केली हे सोशल मीडियावरती सांगतात, परंतु हे सर्व फसवेगिरी आणि ह्याचा पंचनामा आम्ही जनतेसमोर करत आहोत. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रहारचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत बच्चू कडू यांनी सुद्धा संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं, उपोषणला बसले होते. त्यानंतर आता ते महायुतीमध्ये गेलेत. नेमकं आता काय कर्जमाफीचा त्यांचा मुद्दा कुठं तुम्हाला वाटतंय का ते शेतकऱ्यांसाठी आता ते तो मुद्दा उचलतील? आता त्यांनी त्या बाबतीत त्यांनीच उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं त्यांच्यावर आहेत म्हणल्यावर आता नाही ना, त्यांच्यावर लोक बोलतात ना. आता लोकांची तुम्ही जर त्यांच्या पोस्टवर खाली जर कमेंट वाचल्या तर लोकभावना कळेल. मी त्यांच्यावर बोलण्या इतकी आपल्याला काही आवश्यकता नाही, परंतु त्यांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. त्यांना तात्पुरती आज आमदारकी भेटली. उद्धव साहेबांनी त्यांना घरी बोलवून राज्यमंत्री केलं होतं, ते सोडून ते गुवाहाटीला गेले, त्यांचा पराभव झाला. त्या शल्यातनं त्यांनी स्वतःचा आशू दाखवण्यासाठी आंदोलन केली कर्जमाफीची, परंतु त्यांच्या ज्या मागण्या होतात त्या सरकारने पाळल्यात का हे त्यांनीच बघितलं पाहिजे. आपण बोलायची काही गरज नाही. आज ते म्हणतात की त्यांचा सुद्धा ह्या कर्जमाफीला आता विरोधात स्टेटमेंट त्यांची येतात की ही चुकीचं आहे, मी सरसकटसाठी भांडणार आहे. म्हणजे त्यांना सुद्धा दिशाभूल केलेली हे उघड आहे.